हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह विच इज व्हॉट रेडियस ऑफ कर्वेचर. सो रेडियस ऑफ कर्वेचर समजून घ्यायच्या अगोदर आपण काय करूया, कर्वेचरची डेफिनेशन बघूया. सो व्हॉट इज द कर्वेचर? येस, सो कर्वेचर इज द मेजरिंग ऑफ yes the tightness of bends on the curve is called curvature. So it is obvious that very tight bends have large curvature. टाइट बेंड्स म्हणजे काय? डिस्टन्स कमी आहे पण वळण जास्त आहे, त्याला काय म्हणतो आपण? व्हेरी टाइट बेंड. ओके, सो इट हॅज लार्ज कर्वेचर. म्हणजे वळण काय आहे? वळणाचं जे प्रमाण आहे, येस, एखादा रेल्वे ट्रॅक किंवा एखादा रोड असेल तर आपण शार्प टर्न नाही म्हणतो. शार्प टर्न मीन्स व्हॉट? येस, इट इज हॅव्हिंग व्हेरी लार्ज टर्न विदिन स्मॉल डिस्टन्स. ओके, तो जर का डिस्टन्स जास्त असला असता तर आपण त्याला काय म्हणलं असतं? येस, इट इज व्हेरी सिंपल टर्न. सो रेडियस ऑफ कर्वेचरचा आपण यूज कुठे करतो? येस, व्हाईल मेकिंग अ रोड इफ वी हॅव अ टर्न. सो जो टर्न आहे तो टर्न जेणेकरून असा करता येईल, तिथं जो ग्रीप असेल व्हेकलला तो काय असायला पाहिजे? जास्तीत जास्त द yes vehicle should have grip. So in the same way रेल्वेमध्ये सुद्धा बेंडिंग ऑफ ट्रॅक जे म्हणतो आपण, हे बाय युजिंग रेडियस ऑफ कर्वेचर केलं जातं. येस, सो द कर्वेचर हॅव्हिंग पॉझिटिव्ह कर्वेचर आर called concave upwards and those with negative are called concave downwards. सो आता हे कर्वेचर कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघून घेऊया. सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज द गिवन कर्व. ओके, सो हा दिलेला कर्व आहे, ह्याचा आपण काय करणार आहोत? कर्वेचर फाइंड आउट करणार आहोत. सो हा जो P आहे, एक पॉइंट घेतला रेफरन्स साठी. येस, दिस पॉइंट फॉर रेफरन्स along the curve, and this theta is nothing but what? It is the angle made by the tangent at point pxy. So हा जो दिसतोय तुम्हाला, yes, it is what? It is the tangent at point P. Yes, so this is my point P. इथं tangent काढला आणि ह्या tangent जो अँगल तयार केला with respect to positive x axis, so that is nothing but what? It is the inclination of tangent. So हा जो point आहे, let B be a point at distance s from. So हा जो distance आहे त्याला काय म्हणतो आपण? Arc length of the given curve from fixed point P. So हा जो distance आहे s त्याला काय म्हणतो? It is called as arc length of curve point from fixed point F to the point P measure along the curve. Then the curvature kappa, yes, it is denoted by kappa. हा जो कर्वेचर आहे याला काय म्हणतो आपण? कॅपा. At point P is the rate of increase of theta with respect to s. So simply it is what? Rate of change of theta with respect to arc length. So what is the definition of kappa? The rate of turning of tangent theta. Yes, because it is the inclination of your tangent, so you can also call it as what? Rate of turning of tangent with respect to arc length. Okay, so that is called as what? Curvature. हा जो rate of change of arc length है with respect to inclination with respect to arc length, that is nothing but what? It is called as kappa. सो आता आपण हे डेफिनेशन बघितली कॅपाची. आता आपण जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे त्याचं एक्सप्रेशनची काही गरज नाही. सो आपण काय करूया, जो रेट ऑफ चेंज ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू एस आहे कॅपा. सो कॅपाचा आपण काय करूया, येस, हियर वी हॅव डिस्कस्ड कॅपा. आता नेक्स्ट आपण
रोचा फॉर्म्युला बघा. रो मीन्स व्हॉट? इट इज द रेसिप्रोकल ऑफ युअर कॅपा. येस. सो कॅपा इज नथिंग बट व्हॉट? इट इज द reciprocal of kappa. It is nothing but your radius of curvature. So the radius of curvature rho of a curve point is the same is the measure of radius of circular r, which best approximation the curve at that point. It is reciprocal of simply curvature. So it is denoted by what? Rho. आपण जो रेडियस ऑफ कर्वेचर आहे तो रो ने डिनोट करतो. It is 1 upon k. So k is what? K काय होता? d theta upon ds. So 1 upon k will be what? ds upon d theta. ह्याचा जो एक्सप्रेशन आहे, ह्याची जी व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याचं एक्सप्रेशन आहे, पण आपल्याला काही गरज नाही. सो आपण डायरेक्टली काय करणार आहोत? रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला विच इज व्हॉट? 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेज टू 3/2 divided by d2y by dx square. Okay, so directly here you can take rho is equal to Kyle 1 plus dy by dx bracket square raised to 3/2 divided by d2y by dx square. And what is kappa? Kappa the formula काय असेल मग? Kappa is nothing but d2y by dx square divided by 1 plus dy by dx bracket square raised to 3/2. So this is the formula for what? Kappa. So काही रिमार्क्स आहेत ते बघून घेऊया, त्यानंतर एक्झाम्पल आपण बघूया. So for a curve which is concave upwards at a particular point, the gradient means dy by dx will increase as x increases throughout the point. Hence d2y by dx square will be the positive at that point. So as dy by dx increases, so rate of change of dy by dx is also positive. So therefore d2y by dx square kind will be positive at that point. So in the exactly reverse way, for a curve which is concave downwards at particular point, the gradient dy by dx concave upwards म्हणजे काय? Yes. So आपण पाठीमागं बघितलंय gradient dy by dx will decreases as x increases through the point. Hence d2y by dx square will be negative at that point. So concave downward मध्ये काय होतं? Gradient जो आहे dy by dx will decreases as x increases. So therefore a rate of change of dy by dx is also what? It is decreases. त्यामुळे d2y by dx square will be negative at that point. So we may take the same sign as d2y by dx square for k. म्हणजेच जो d2y by dx square ला साइन असेल तोच साइन आपण इथं कॅपाला देणार आहोत. ओके, सो नाउ विल सॉल्व एक्झाम्पल. Find the radius of curvature find the radius of curvature of the following curves of the following curve at given point. So example first is x raised to 4 plus y raised to 4 is equal to 2 at 1 1. तो आपल्याला काय फाइंड आउट करायचं? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दिस कर्व ॲट पॉइंट 1 1. सो रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला तुम्ही रिकॉल करा. व्हॉट इज द फॉर्म्युला? येस, इट इज, I will write the formula here. Rho is equal to, yes, it is what? 1 plus dy by dx bracket square raised to 3/2 divided by
d2y by dx square. सो आपल्याला कशा कशाची व्हॅल्यू लागणार आहे dy by dx आणि d2y by dx square. So first write down the given curve. Let x raised to 4 plus y raised to 4 is equal to 2 be the given curve. Write down this as 1. So differentiate 1 with respect to x. So काय भेटेल आपल्याला 4x cube plus 4y cube into y चा डेरिव्हेटिव्ह काय असतो v into dy by dx is equal to 0. So can I write 4y cube into dy by dx is equal to what? Minus 4x cube. So 4 get cancelled. So I can write directly dy by dx is equal to इथं 4 आणि 4 काय होईल कॅन्सल होतील. Yes. So I can write here dy by dx is equal to minus x cube upon y cube. Yes. So इथंच आपण dy by dx ची व्हॅल्यू ऍट 1 फाइंड आउट करूया जेणेकरून आपल्याला पुढे फॉर्म्युल्यामध्ये ठेवता येईल. So what it is minus 1 cube upon 1 cube. So it is nothing but minus 1. So this is what value of dy by dx. Now we will find d2y by dx square. So write down this as a 2. जो dy by dx आपण फाइंड आउट केला त्याला 2 म्हणूया. Differentiate again with respect to x. So Kyle, left hand side will be d2y by dx square. So what is this? This is in the form of u upon v. So u upon v मध्ये काय करत होतो आपण denominator as it is, derivative of numerator. So it is what? Minus 3x square minus numerator as it is, derivative of denominator. It is what? 3y square into dy by dx divided by y cube bracket square. बरोबर आहे. So here it becomes what? Minus 3x square y cube. इथे काय होईल? Plus 3x cube y square into dy by dx ची व्हॅल्यू काय असते? Minus x cube upon y cube divided by y cube चा स्क्वेअर म्हणजे काय येईल y raised to 6. सो इथं आपण सिम्प्लिफिकेशन करूया. Yes, it is what? Y square upon y cube. So you can write this as किंवा as it is ठेवलं तरी चालेल. आपल्याला काय करायचं फक्त d2y by dx square ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची at 1. So it is better if you put as it is. सहजासहजी जर का सिम्प्लिफिकेशन होत असेल तर ठीक आहे. Otherwise you can put just value. ओके. सो आपल्याला जनरल व्हॅल्यू काढायची असली असती तर आपण इथे सिम्प्लिफिकेशन केलं असतं, पण आपल्याला व्हॅल्यू ऍट 1 फाइंड आउट करायचे. सो d2y by dx square at 1 is equal to x आणि y ची व्हॅल्यू 1 पुट अप करा. सो इट बिकम्स minus 3 ओके प्लस 3 into minus 1 upon 1. So it is what? 3 into minus 1. लक्षात येत आहे? 3 it is 1 and here it is minus 1 upon 1 is minus 1 divided by 1. So what this becomes? This becomes 3 minus 3 upon 1 म्हणजे थोडक्यात काय? Minus 6. So write down this as a 3. So dy by dx ची व्हॅल्यू काय होती? It is minus 1 and d2y by dx square, yes, it is minus 6. So now we will write we have radius of curvature sigma is equal to what is the formula? 1 plus
dy by dx bracket square raised to 3 by 2 divided by d2y by dx square. So there is difference in dy by dx bracket square आणि d2y by dx square. सो इथं काय करतो आपण dy by dx चा होल स्क्वेअर घेतो. इथं काय करतो dy by dx चा परत एकदा डेरिव्हेटिव्ह म्हणजे थोडक्यात काय डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. सो नाउ विल पुट द फॉर्म्युला व्हॅल्यू इन दिस केस. सो 1 प्लस dy by dx ची व्हॅल्यू काय -1 चा स्क्वेअर ओके raised to 3 by 2 divided by d2y by dx square. So it is what -6. So थोडक्यात 1 plus 1. So it is what 2 raised to 3 by 2 divided by -6. So हे simplify करून आपण असं लिहू शकतो 2 into 2 raised to 1 by 2. Okay. So I can write 2 raised to 3 by 2 is 2 into 2 raised to 1 by 2 upon -6. So इथं काय होतं 2 3 चा 6. Okay. So what is my final answer? Yes, it will be rho is equal to 2 raised to 1 by 2 means it is root 2 with this minus sign at numerator divided by 3. So value काय असेल माझ्या radius of curvature ची? It is minus root 2 upon 3. Okay. लक्षात येतं सगळ्यांना? So in this way we can calculate radius of curvature. Next example. So next example कर्व काय दिलाय बघा x into y is equal to c square आणि पॉइंट दिले तुम्हाला at c. So this is what general point. So general point ला आपल्याला काय फाइंड आउट करायचंय radius of curvature. So write down in solution. Let x into y is equal to c square be the given curve. Okay, so I will write once again the radius of curvature is given by काय लक्षात ठेवायचं रेडियस ऑफ कर्वेचरला डबल डेरिव्हेटिव्ह किती कुठं असतो डिनॉमिनेटरला एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. सो 1 प्लस dy by dx bracket square raised to 3 by 2 divided by d2y by dx square. So this is what the formula for radius of curvature. Write down this given curve as 1. त्यामुळे हे काय लिहूया आपण 2 म्हणून लिहूया. So differentiate 1 with respect to x. So x into y is equal to c square with respect to काय करूया आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. So left hand side is what in the form of u into v. So x as it is derivative of y काय येईल dy by dx. ओके त्यानंतर y as it is derivative of x is 1 is equal to 0. Okay. So इथं काय भेटलं बघा आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो व्हॉट आय विल डू हियर x into dy by dx is equal to -y म्हणजेच dy by dx is equal to काय भेटलं मला इथं yes it is -y upon x. Okay. किंवा हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही असंही करू शकता. ओके सो इथं बघा मी इथं लिहितोय dy by dx ची व्हॅल्यू काय होती -y upon x. y ची व्हॅल्यू काय येईल x into y is equal to c square. So my y becomes what it is c square upon x. Okay so इथं y ची व्हॅल्यू काय ठेवली c square upon x. So it becomes what -c square upon x into x
म्हणजेच थोडक्यात मला काय भेटलं, मायनस सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सो इन दिस वे ऑल्सो आय कॅन फाइंड. कसे येईल हे, एक्स इंटू वाय इज इक्वल टू सी स्क्वेअर, म्हणजेच वाय इज इक्वल टू, कॅन आय राईट सी स्क्वेअर अपॉन एक्स. ओके, सो सी स्क्वेअर अपॉन एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा तुम्ही फाइंड आउट करचाल डीवाय बाय डीएक्स, तो काय येईल, ऑब्विसली सी स्क्वेअर इज कॉन्स्टंट, वन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता, डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन करू शकता. येस, सो dy by dx ची व्हॅल्यू काय आली, मायनस सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. सो आय विल पुट हिअर, इथं मी व्हॅल्यू पुटअप करतो, पुट y is equal to c square upon x in above. So I will get what, dy by dx is equal to minus c square upon x square. Write down this as 1. So इथं आपल्याला व्हॅल्यू कुठं काढायची होती, dy by dx at cc. So I will write here dy by dx at cc is equal to y ची व्हॅल्यू काय, c, आणि x ची व्हॅल्यू c. सो इथं y नाही आहे, त्यामुळे फक्त x ची व्हॅल्यू ठेवूया. सो इट बिकम्स व्हॉट, c स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर इज 1. सो इन दिस वे व्हॉट इज द dy by dx at cc, इट इज मायनस 1. ओके, सो आता आपण काय करूया, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट, ऍक्च्युअली आपण 1 2 वरती यूज केलंय, सो त्यामुळे ह्याला 3 नंबर देऊया. सो डिफरन्शिएट 3 किंवा अबो म्हणलं तरी चालेल, अबो with respect to x. So what is my left hand side, it will be d2y by dx square. Okay, so what is right hand side, it is minus c square upon, minus c square is constant, आपल्याला काय करायचं, 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो 1 upon x square मी असं लिहू शकतो, x raised to minus 2, yes, its derivative. So its derivative will be what, minus 2 into x raised to minus 2 minus 1. So what is x raised to minus 2 minus 1? It is minus 3. Okay, so it becomes what, minus 2 into x raised to minus 3. So काय लिहितं मग, it is simply minus 2 आणि हा x raised to minus 3 डिनॉमिनेटरला घेऊन जावा. So it is what, it gives you derivative of x raised to minus 2 is minus 2 upon x cube. सो आता इथं आपण व्हॅल्यू पुटअप करूया. सो काय येईल व्हॅल्यू बघा, इज इक्वल टू मायनस सी स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट, मायनस 2 अपॉन एक्स क्यूब. सो इट बिकम्स व्हॉट, 2c square upon x cube. So this is the value of what, d2y by dx square. पण आपल्याला व्हॅल्यू कुठं फाइंड आउट करायची, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऍट व्हॉट, cc. ओके, सो त्यामुळे इथं मी काय करतोय, dy by dx ची व्हॅल्यू म्हणजे d2y by dx square ची व्हॅल्यू ऍट cc फाइंड आउट करतो. सो d2y by dx square ऍट पॉइंट कुठं आहे, cc. सो x आणि y ची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला, c. सो इथं x ची व्हॅल्यू आपण c पुटअप केली, सो इट बिकम्स c क्यूब. सो सिम्पली c स्क्वेअर गेट कॅन्सल्स. म्हणजेच काय राहील इथं बघा, एक सी स्क्वेअर कॅन्सल झाला आणि इथला सी स्क्वेअर कॅन्सल झाला. सो सिम्पली इट बिकम्स व्हॉट, 2 अपॉन सी. ओके, आणि ऑलरेडी आपण dy by dx ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली होती. येस, वी विल गो टू द व्हॅल्यू ऑफ dy by dx at cc. इट इज व्हॉट, मायनस 1. सो इथं मायनस 1 इथं व्हॅल्यू पुटअप करतो मी dy by dx ची. dy by dx at cc is minus 1. सो आता आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. वी हॅव रो इज इक्वल टू, yes, what is the formula for radius of curvature, 1 plus
dy by dx bracket square raised to 3 by 2 divided by d2y by dx square. सो इथं आपण व्हॅल्यू पुटअप करूया. काय येईल बघा, 1 प्लस व्हॉट इज dy बाय dx स्क्वेअर. नमस्कार विजय सर आहात का आपण? इट इज व्हॉट dy by dx ची व्हॅल्यू -1 आहे. ओके, सो इट बिकम्स -1 स्क्वेअर म्हणजेच काय 1 रेज टू 3 by 2 divided by what is the value of d2 by dx square. Yes, व्हॅल्यू काय फाइंड आउट केली होती आपण? इट इज इट इज what 2 upon c. So I will write here it is what 2 upon c म्हणजेच 2 raised to 3 by 2 divided by 2 upon c. Good morning, sir. Good morning to all. Good morning, dear man. So काय भेटेल आपल्याला? Good morning, sir. Yes. Write this 2 raised to 3 by 2 is what? 2 into 2 raised to 1 by 2 divided by 2 upon c. So 2 upon c म्हणजे तो कुठे जाईल? Yes, it will goes to numerator. Okay. So I will write 2 upon c is what? 2 into upon c म्हणजे denominator denominator आहे. So it will goes to numerator or you can write this as a c by 1 कारण डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे 1 घेऊ शकता. सो दॅट c by 1 you can write at what numerator. ओके, सो इथं काय होईल बघा, 2 get cancel. So it is simply what 2 raised to 1 by 2 into c म्हणजेच what is the value of radius of curvature you will get? So you will get rho is equal to 2 raised to 1 by 2 is nothing but root 2 into c. So this is what required radius of curvature for given curve. So अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? Yes, radius of curvature. So ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला फक्त, which is required radius of curvature for given curve at c. सो काय करायचं तुम्हाला, प्रोसिजर थोडक्यात लक्षात ठेवा. फक्त dy by dx आणि d2y by dx स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, या फॉर्म्युल्यात ठेवायचे आणि कुठं फाइंड आउट करायचे? ऍट गिवन पॉइंट. जर का गिवन पॉइंट दिलेला नसेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जनरल रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड आउट करू शकता. अशा टाइपचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थँक्यू.